वेलकम टू घारपुरे अकॅडमी. आज आपण बघणार आहोत ओसी टॉपिक नंबर 2 फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट पार्ट 1. सो पार्ट 1 मध्ये आपण आज कव्हर करू इंट्रोडक्शन आणि प्लॅनिंग प्लस ऑर्गनायझिंग. ओके, Okay, sir. सो लेट अस स्टार्ट. इन फर्स्ट पार्ट चॅप्टर 1 आपण कव्हर केलं की व्हॉट इज ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स, केंद्रीय फाईल असेल, सायंटिफिक मॅनेजमेंट असेल, अमेरिकन सिस्टम्स असतील, हे सगळं आपण कव्हर केलं. अँड ऑल दिस व्हेरियस मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ह्या ज्या काय असतात त्या कशाकरता असतात तर दे आर इम्पॉर्टंट फॉर मॅनेजिंग ऑर्गनायझेशन. एखादी ऑर्गनायझेशन तुम्हाला सक्सेसफुली रन करायची असेल तर त्या तुम्हाला फार महत्त्वाच्या असतात. ते तुम्हाला तुमच्या व्हिजन आणि मिशनपर्यंत घेऊन जायला खूप महत्त्वाच्या असतात. आता त्याच्यानंतर तुमचे जे ठराविक गोल असतात तर ते गोल तुम्हाला अचीव करायचे असतील तर त्याच्याकरता तुम्हाला जे लागतात तर त्याच्याकरता तुमचे फंक्शन्स, हे फंक्शन्स फार महत्त्वाचे असतात. तर तो आहे आपला आताचा चॅप्टर नंबर 2 फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. तर ते फंक्शन्स काय आहेत आपले, तर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये येतं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. हे जे आहे हे सगळे फंक्शन्स हे एखादं मॅनेजमेंट प्रॉपरली रन करायचं असेल, सक्सेसफुली रन करायचं असेल तर हे सगळे तुम्हाला लागतात. तर ह्याच्याकरता एक्झाम्पल कुठलं आहे त्यांनी दिलेलं तर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. आता HGF तर तुम्हाला जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये जो असतो तर तो त्याला म्हणतात की जॉईंट हिंदू फॅमिली म्हणजे काय, तर तुमच्याकडे जेव्हा सगळे फॅमिली एकत्र राहते तर त्याला म्हणतात JHG. तर हे जे असतात तर ते जॉईंट हिंदू फॅमिली असते. तर तिच्यामध्ये एक माणूस जो असतो तर सिनियर माणूस त्याला म्हणतात कर्ता. आणि तो जो कर्ता असतो ते पूर्ण व्यवसाय तुमचा, पूर्ण घर तो सांभाळत असतो आणि त्याला कर्ता म्हणतात. आणि तो सगळं मॅनेज करतो आणि तो सगळं ऑर्गनाईज करतो. आणि त्याला घरचे सगळे लोक ज्या वेळेला त्याला गरज पडते त्या वेळेला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता तो त्या घरातल्या सगळ्यांची मदत घेतो. ही टू फुलफिल ऑब्जेक्टिव्स ही टेक हेल्प फॉर अदर मेंबर्स. त्यांनी काय सांगितलं आहे, ही टेक्स हेल्प ऑफ अदर मेंबर्स फॉर सपोर्ट. जिथे त्याला मदत लागते तिकडे तिकडे तो अदर मेंबर्सला सपोर्टसाठी घेतो फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ फॅमिली. हीच गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे टीमवर्क, लिडरशिप, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वरती आपण शिकलो चॅप्टर नंबर 1मध्ये त्याच जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये बघायला मिळतात. कर्ता जो असतो तो एक लीडर असतो आणि बाकी घरातले जे मेंबर असतात ते त्याला सपोर्ट करत असतात, त्याच्या आज्ञेत वागत असतात आणि ते त्याचं घर, त्याचा व्यवसाय तो एक स्मूथली रन करत असतो. आणि ती पण एका प्रकारे मॅनेजमेंट आहे. सिमिलरली द सक्सेस ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज अन आउटकम ऑफ इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनेजमेंट. सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं आहे, द सक्सेस ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज अन आउटकम ऑफ इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनेजमेंट. याच्यामध्ये कुठल्याही व्यवसायाचा सक्सेस हे त्याच्या इफेक्टिव्ह आणि इफिशियंट मॅनेजमेंटमध्ये दडलेलं आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला काय लागतं,
वरील सगळे ते जे तुमचे फंक्शन्स आहेत ते तुमचे चांगल्या प्रकारे रन होणं, त्याचा एकमेकांशी पूरक असा सहाय्य असणं, हे त्याचं सूत्र तुम्हाला या शेवटच्या वाक्यात सापडतं. ते म्हणजे द सक्सेस ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज अन आउटकम. तुमचा आउटकम काय आहे? तर तुमचा सक्सेस कशी जोडलेला आहे? तर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनेजमेंट. द टास्क म्हणजे तुमचा गोल काय आहे? टास्क काय आहे? टू अचीव्ह ऑर्गनायझेशनल गोल इज कॉल्ड मॅनेजमेंट. फायनल ऑर्गनायझेशन गोल काय असतो? तर मॅनेजमेंट. तुमचा मॅनेजमेंट कसा आहे त्याच्यावरती तुमचे रिझल्ट्स हे फार अवलंबून असतात. मॅनेजमेंट इज अ सेट ऑफ प्रिन्सिपल विच रिलेट्स टू द व्हेरियस फंक्शन सच ॲज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग एक्सेट्रा. सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असली, तुम्हाला ती पहिले प्लॅन करावी लागते. ते प्लॅनिंग तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे तिचा तुम्हाला सगळ्या मेंबर्सना तुम्हाला ती पोचवावी लागते. तुमच्याकडे इफेक्टिव्ह स्टाफ असावा लागतो की जो कार्यकुशल आहे, त्याला त्यांची कामं चांगल्या प्रकारे माहिती आहेत, चांगल्या प्रकारे शिकलेले पाहिजेत, की जे त्यांच्या एरियामध्ये एक्सपर्ट्स आहेत. त्याच्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे डायरेक्टिंग म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन मिळतं आहे का, काही मार्गदर्शन देऊ शकणार आहे आणि काही मार्गदर्शन मिळाल्यावरती चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे. हे दोन्ही प्रकारचे तुम्हाला माणसं लागतात. त्यांच्यानंतर त्या वेगळ्या टीममध्ये चांगल्या प्रकारे तुमचं संपर्क आणि कोऑर्डिनेशन आहे का, आणि त्यांच्यावरती तुमचं कंट्रोल. कारण शेवटी चांगल्या प्रकारे तुमचं कोऑर्डिनेटिंग, डायरेक्टिंग, प्लॅनिंग, तुम्ही जे प्लॅन केला आहे तो प्लॅन सक्सेस होण्यासाठी काय लागतो? कंट्रोल. प्रत्येकाने आपल्याला मनात येतंय तसं वागून सक्सेस मिळत नाही. तर चांगलं कोऑर्डिनेशन आणि डायरेक्शन, आणि ती डायरेक्शनप्रमाणे काम होतंय की नाही हे बघण्याकरता कंट्रोल हे फार महत्त्वाचं असतं. तरच तुमचं प्लॅन सक्सेसफुल होतात. विच आर हेल्पफुल इन अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल गोल. प्लॅन कशा करता? तर तुमचा गोल काय आहे, फायनल गोल काय आहे, अचीव तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवणं म्हणजेच गोल. आणि हे करण्याकरता त्या प्लॅनला गोलमध्ये तुमच्या कन्व्हर्ट होण्याकरता तुम्हाला काय लागतं? डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल. हे सगळं प्रॉपर तुमच्याकडे आहे का? आणि हे सगळं आपण बघणार आहोत ह्या चॅप्टर नंबर 2 मध्ये. तर लेट अस स्टार्ट. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. अकॉर्डिंग टू एले ॲलन, मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजर डज. मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजर डज. एका छोट्याशा वाक्यात त्यांनी सांगितलंय की मॅनेजरला काय करायला लागतं. तर मॅनेजर काय करतो? तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग हे सगळे फंक्शन कोण करतं? मॅनेजर. तुम्ही ज्या विभागाचे मॅनेजर असाल त्या विभागाचं काम तुम्हाला करावं लागतं. मग त्याच्यात तुम्हाला हे सगळे फंक्शन्स तुमच्या अंगावर असतात, आणि आपल्या प्लॅनिंगप्रमाणे काम चाललंय की नाही हे बघण्याचं काम तुमचं असतं. आणि तरच तुमचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि तुम्ही एक सक्सेसफुल मॅनेजर म्हणून ओळखलं जाता. आणि ह्यालाच म्हणतात मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजर डज. इफ you fail as a good manager, your management fails. So that is why Mr. Ele Allen in short explains that management is what manager does. This definition focuses on role of manager in the form of different functions. तेच तुम्हाला मी आत्ता एका छोट्या 4 शब्दात त्यांनी हे सगळे फंक्शन्स किती सोपे शब्दात मांडलेले आहेत. जे वरती आपण फंक्शन्स बघितले ते सगळे फंक्शन्स या 4 शब्दात
एले ॲलन यांनी सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे. या 4 शब्दात सगळे फंक्शन्स दडलेले आहेत. The functions of manager starts with planning and ends with controlling. This is what a manager does. But every function is interrelated with other function. जे मी आता एक्सप्लेन केलं वरती की सगळे फंक्शन्स जे आहेत ते इंटर रिलेटेड आहेत अँड दे आर इनसेपरेबल. ते तुम्ही वेगळे करू शकत नाही इन नेचर. कारण तुमचं प्लॅनिंग जे आहे त्याच्यावर तुमचं ऑर्गनायझेशन डिपेंड असतं, त्याच्यावरती तुमचं स्टाफिंग. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा स्टाफ लागणार आहे, त्याला त्याप्रमाणे तुम्हाला डायरेक्शन द्यावं लागतं. ज्या प्रकारे तुम्ही डायरेक्शन देता त्या प्रकारे तुमचं त्यांच्याशी पाहिजे कॉर्डिनेशन, त्याप्रकारे तुमचं त्यांच्यावरती तुम्हाला कंट्रोलिंग ठेवावं लागतं की ते त्यांचा मार्ग चुकत नाही आहे ना. आणि जर का तुमचं त्यांच्याशी प्रॉपर कंट्रोलिंग असेल तर तुमचा गोल दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हवा तसा अचीव होऊन तुमचं प्लॅनिंग सक्सेसफुल होतं. अँड दॅट इज कॉल्ड मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजर डज. अकॉर्डिंग टू हेनरी फॉयल, टू मॅनेज is to forecast and to plan, to organize, to command and to control. Mr. File gives you more detail and simple definition. ते तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये आणि सोपी व्याख्या देतात, ही समजायला सोपी आहे. So from this definition we'll go ahead to planning. What is planning? The meaning. Planning is the basic function of management. Every function of management is based on planning. If your planning fails, all other functions fails. Planning हा त्याचा बेसिक फंडामेंटल आहे, पाया आहे. कारण प्लॅनिंग वरती तुमचे सगळे फंक्शन्स हे सगळे डिपेंड्स असतात. So it includes deciding the things to be done in advance. तुम्हाला प्लॅनिंग हे फोरकास्टिंगवर डिपेंड असतं. तुम्हाला काय हवंय, कधीपर्यंत हवंय, कसं हवंय, हे सगळं तुम्हाला ह्या प्लॅनिंगमध्ये इन डिटेल दिसायला लागतं. आणि ते जोपर्यंत तुम्हाला प्लॅन प्रॉपर करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला निर्णय घेता येत नाही. तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारले तर तुम्हाला त्या प्लॅनिंगच्या आधारे उत्तरच देता येतात. प्रोसेस ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड रॅशनल डिसिजन मेकिंग. तुमचे प्लॅन्स हे लॉजिकल थिंकिंगवरती बेस असलेले पाहिजेत. त्याला काहीतरी लॉजिक लागतं, त्याला काहीतरी सपोर्टिंग थिंग लागते की का तुम्ही हे प्लॅन करताय, कारण तुम्हाला हे अचीव करायचं आहे. हा त्याच्या मागचा तुमचा काहीतरी लॉजिक, त्याला सपोर्ट लागतो. आणि त्याच्यावर डिपेंड राहून तुम्ही काहीतरी एक निर्णय घेऊ शकता. कारण प्लॅनिंग हा एक महत्त्वाचा विषय असा असतो की त्याच्यावरून तुम्हाला निर्णय घेता येतो. हा इतका सोपा, त्याचा एक डॉक्युमेंटरी त्याला तुम्हाला एक सपोर्ट देता येतो की हा माझा प्लॅन आहे, त्याच्यामुळे हा माझा निर्णय आहे. इट फोकसेस ऑन ऑरिजिनल ऑब्जेक्टिव्ह अँड डेव्हलप्स व्हेरियस कोर्सेस ऑफ ॲक्शन. त्या एका प्लॅनवरती तुमच्या ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्स आणि तुमच्या पुढील सगळे तुमचे जे ॲक्शन्स असणार आहेत, पुढचे सगळे काय करायचं आणि का करायचं आणि काय करायचं नाही, हे सगळं डिझाईन हे एका प्रॉपर प्लॅनिंगवरती अवलंबून असतं. आणि इम्प्लिमेंटिंग अकॉर्डिंग टू द की. तुमच्या सगळ्या चाव्या, म्हणजे तुम्ही एखादी असंभव गोष्ट, त्याच्या जिथे एखादी गोष्ट अडकलेली असते ती सुद्धा त्याची ही की टू सक्सेस त्याला म्हणतात. की ही जी त्याचं हे प्लॅनिंग इज अ बेस, इज अ वे टू अ सक्सेस असंही त्याला म्हणतात. अँड दिस, इफ युअर प्लॅनिंग इज परफेक्ट, देन
इट अचीव्स द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. तुमच्या ऑर्गनायझेशनचं जे अचीव तुम्हाला जे करायचं आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही चांगल्या प्लॅनिंगनी करू शकता. इन शॉर्ट, प्लॅनिंग इज अ डिटेल्ड प्रोग्राम ऑफ फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन. भविष्यात तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे त्याचं प्लॅनिंग हे एक डिटेल्ड व्हर्जन असतं जे तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला ज्या ज्या ॲक्शन्स घ्यायच्या आहेत, तुम्हाला जे करायचं आहे ते सगळं तुम्हाला ह्या प्लॅनिंगमधून तुम्हाला लोकांना हातामध्ये रेडीमेड कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे तुम्हाला भविष्यात काय काय कृती करायच्यात एक आराखडा, अ वे, अ डिझाईन स्ट्रक्चर तुम्ही त्यांना ह्याच्यामध्ये देता. Definition. Following are the some of the important definitions. Notes O'Daniel. Planning is deciding in advance what to do, how to do, when to do it, and who is to do it. Planning bridges the gap from where we are and where we want to go. It makes possible things to occur which would not otherwise occur. एक सिंपल आणि सुंदर डेफिनेशन आहे. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स. तुम्ही हे आधी भविष्यामध्ये ठरवता की आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत, कधी करणार आहोत आणि कोण कोण काय काय करणार आहे. तुमची जी ज्याला आपण असं म्हणतो की हा एक ब्रिज असतो कशामधला, तर आपल्याला कुठून कुठे जायचं आहे त्याच्यामधला. जर सुरुवातीला बघितलं तर आपण असं दिसतं आपल्याला की एक मध्ये तुम्हाला असं दिसतं की तुम्ही याला ब्रिज का म्हणता, तर तुम्ही एका जागी उभे आहात, तुम्हाला दुसऱ्या टोकाला जायचं आहे, तर तिथं तुम्हाला जी गॅप असते मधली, तर ती गॅप हा एक ब्रिजचं काम करतो प्लॅनिंग. व्हेअर वी आर आणि व्हेअर वी वॉन्ट टू गो. तर ह्या दोनमध्ये ही जी गॅप तयार झालेली असते तर ते जोडायचं काम हे प्लॅनिंग करतं. आणि बरेच वेळा जे आपल्याला अशक्य ते शक्य करणारा प्लॅनिंग हा एक मोठा दुवा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी शेवटी दिलेलं आहे की ते करताना तुम्हाला काय अडचणी येतील आणि त्या अडचणींवर कशा प्रकारे आपण मात करू शकतो, त्याला सोल्युशन्स काय असू शकतात, हे सगळं मी जे मगाशी म्हटलं आराखडा, तर तो तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतील त्याची काय काय सोल्युशन्स ही असू शकतात. आणि तुम्हाला जर का आधीच कळलं रेडीमेड असं रेडीमेड प्रॉब्लेम्स कळले आणि सोल्युशन्सही तुम्हाला अंदाजे दिलेली असली, तर करताना प्रॉब्लेम्स जर का तुम्हाला आधीच माहिती असले तर तुम्ही त्यांचे सोल्युशन्स तुमच्याकडे तयार राहू शकतात. तुम्हाला बरेच वेळेला प्रॉब्लेम्स आधी माहिती असल्यामुळे तुम्हाला कल्पना असते की मला काय काय करावं लागेल, मला कुठल्या कुठल्या धोक्यांना तोंड द्यायचं आहे. सो प्लॅनिंग इज ऑलवेज अ बेटर थिंग टू रीच द गोल फास्टर, कारण इट इज डिसाइडिंग what to do, how to do, when to do and who is to do. कधी करायचं आहे, कोण करणार आहे, का करणार आहे आणि कोण कोण का कधी केव्हा, ह्या जर सगळ्याचा तुमच्या समोर जर का आराखडा आला तर ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या पण तुम्हाला शक्य वाटायला लागतात. हे प्लॅनिंगचं सक्सेस आहे. कठीण गोष्टी सोप्या वाटायला लागतात जेव्हा तुमच्या पुढे आराखडा येतो. त्याच्यानंतर जेम्स टोनर म्हणतात प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फॉर अचिव्हिंग दिस गोल. इट इज हा एक प्रोसेस आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल. मला काय करायचं आहे, मला काय गोल गाठायचं आहे, माझा काय अचीव करायचं आहे आणि त्याची एक सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे त्याचा मला एक सिंपल रस्ता की मी कुठून कुठे गेलो तर मी त्या गोलपर्यंत पोचेन, कसा गेलो तर
आणि त्याची एक ठराविक ॲक्शन, की स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 हे असं जर का मला मिळालं, तर मी माझ्या की जे मला अशक्य वाटते ते शक्य करण्याकरता मला रेडीमेड एक कोर्स ऑफ ॲक्शन आधीच मिळते. आणि त्याप्रमाणे गेलं तर बऱ्याचदा माझ्या त्या गोलपर्यंत मी लवकर पोचतो. किंवा मला माहिती आहे की मी हे चालत राहायला पाहिजे, जरी अडचणी आल्या तर मी गिवअप करत नाही. हा प्लॅनिंगचा सगळ्यात मोठा फायदा असतो. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. प्लॅनिंगचं महत्त्व काय आहे? नंबर 1, हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. नंबर 1, माझं ऑब्जेक्टिव्ह खूप क्लिअर होतं त्याच्याने. प्लॅनिंग कन्सर्न विथ सेटिंग ऑब्जेक्टिव्ह. माझं पर्पज काय आहे, माझे टार्गेट्स काय आहेत, आणि फॉर्म्युलेटिंग प्लॅन्स टू अचीव दॅट. मला काय करायचं आहे, केव्हा करायचं आहे, आणि काय गाठायचं आहे, शेवटचा पॉईंट इथपर्यंत काय मला काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हे सगळं मला प्लॅनिंगमध्ये ॲनालिसिस आणि आत्ताची कंडिशन, पॉईंट ए टू पॉईंट बी, हे सगळं मला प्लॅनिंगमध्ये मिळतं. हा त्याचा सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे, सगळ्यात मोठा. देन प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन. मला जे काही ॲक्शन आहेत त्या ॲक्शन मला कशा घ्यायला पाहिजेत हे प्लॅनिंगमध्ये कळतं. एखादा गोल पूर्ण करण्याकरता मला कशा कशा प्रकारे काय काय करायला लागेल त्याचं डायरेक्शन मला प्लॅनिंगमध्ये मिळतं. त्याच्यानंतर प्लॅनिंग इम्प्रूव्स परफॉर्मन्स. आपल्याकडे परफॉर्मन्सवर फार जोर दिला जातो. ऑर्गनायझेशन्समध्ये परफॉर्मन्समध्ये फार महत्त्व असतं. सो एम्प्लॉईज बाय एस्टॅब्लिशिंग अ प्रॉपर प्लॅनिंग कॅन रीच द गोल्स फास्टर. आणि ड्यू टू प्रॉपर प्लॅनिंग द एम्प्लॉईज कॅन वर्क अकॉर्डिंग टू द टाइमली गाईडलाईन्स. तुम्ही त्या तुमच्या दिलेल्या प्लॅनिंगनुसार काम करताय का, तुम्ही कुठे कमी पडताय का, आणि तुम्ही कुठे कमी पडताय तर काय अडचणी येत आहेत हे तुम्ही त्या प्लॅनशी मॅच करून तुम्हाला ऑटोमॅटिकली चेक करता येतं. वेदर आय एम डुईंग करेक्टली, वेदर आय एम फेलिंग समवेअर, वेदर आय एम डुईंग गुड or bad. All these things you can match and go ahead. That increases your performance and improves your performance day by day. Next, minimizes the risk. This minimizes your risk. When you have a proper guiding force, प्लॅनिंग इज बेस्ड ऑन फोरकास्टिंग टेक्निक्स. एक फोरकास्टिंग आहे तुमच्याकडे दिलेलं, एक पूर्ण ॲक्शन प्लॅन दिलेला असतो. सो इट प्रोसेस ऑफ लुकिंग ऑन द फ्युचर. भविष्याकडे बघण्याचं तुमचा एक कंप्लीट टास्क तुम्हाला दिलेलं असतं, की ते ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे की मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे. सो ऑटोमॅटिकली माझे बरेचसे प्रॉब्लेम्स हे तिथून कमी व्हायला लागतात. माझ्या ज्या संभाव्य धोके म्हणजे रिस्क फॅक्टर माझ्या कामाचा, माझ्या परफॉर्मन्सचा कमी व्हायला लागतो. सो माझं परफॉर्मन्स हे वाढायला लागतं आणि माझ्या चुका टळतात. बरेच वेळा मी जो गोंधळतो, भरकटतो, ह्या गोष्टी कमी व्हायला लागतात. त्याचं कारण हेच की माझ्या पुढे एक रेडीमेड स्ट्रक्चर आहे आणि मी त्याच्यापासून दूर जात नाही. सो आय कॅन डिसाईड इन ॲडव्हान्स की व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, हे सगळं मला रेडीमेड मिळालेलं आहे. आणि मला जी काही चॅलेंज येतात त्याच्यापासून मला कसं फेस करायचं आहे, आणि एखादा अनसर्टन इव्हेंट आला तर त्याला कसं फेस करायचं त्याला मी रेडी असतो. चेंजेस ऑर रिस्क कॅनॉट बी एलिमिनेटेड टोटली बट दे कॅन अँटिसिपेटेड. काय? अंडरलाईन दोज वर्ड्स. चेंजेस और रिस्क कॅनॉट बी एलिमिनेटेड. ते मी टाळू शकत नाही, बट दे कॅन बी अँटिसिपेटेड इन ॲडव्हान्स. काय येऊ शकतात. एकदा माझ्याकडे स्ट्रक्चर असलं, प्लॅन असला की मला माहिती आहे कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम्स हे येणार आहे किंवा येऊ शकतात, अँड कॅन बी टॅकल्ड विथ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स.
मला माहिती आहे की ह्या स्टेपला हे प्रॉब्लेम येऊ शकतात. मग त्याच्याकरता मी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. अननोईंगली प्रॉब्लेम अंगावरून आदळणं आणि मला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत, ऑटोमॅटिकली मी त्याच्याकरता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तयारी करून ठेवलेली असते. मी ऑलरेडी कोणाची तरी बोलून ठेवलेलं असतं, काहीतरी प्रिपरेशन्स करून ठेवलेले असतात. सो दे आर नॉट डिफिकल्ट फॉर मी टू फेस.